पुणे जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिन असो किंवा हळदी कुंकू समारंभ असो, दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेस चांगला कार्यक्रम इथे साजरा केलेला असतो। अनेक उपक्रम पुणे जिल्हा रहिवासी संघातर्फे आमचे पदाधिकारी तुषार भालेराव असो, सोनवणे सर असो, पोखरकर सर असो आणि ह्या सगळ्या महिला विंग जास्त कार्यरत आहे। त्या नेहमी कार्यक्रम राबवत असतात। खरोखरच त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते का त्यामुळे महिला एकत्र येतात आणि आपले एकमेकाचे विचाराच्या आदानप्रदान होऊन चांगले संबंध निर्माण होतात। त्या दृष्टीने हा चांगला कार्यक्रम पुणे जिल्हा रहिवासीच्या वतीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप धन्यवाद देते। पुणे जिल्हा रहिवासी संघाच्या वतीनं माघ शुद्ध दशमी अर्थात 28 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी 3 दिवसांचा मोठ्या उत्साहामध्ये माघ शुद्ध दशमीचा कार्यक्रम संपन्न केला होता। त्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवसाचं जे नियोजन आमचं होतं 29 जानेवारीला ते महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं असतं, परंतु 28 तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळं तो कार्यक्रम आमचा 29 तारखेचा हळदी कुंकवाचा तो आम्ही त्या शोककळेमध्ये संपन्न न करता तो आम्ही आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावरती घेण्याचं ठरविलं आणि खरोखरच अतिशय सुंदर अशा रीतीनं आज सकाळपासून आमच्या महिला भगिनी असतील, आमचे पुणे जिल्हा रहिवासी संघाचे धडाडीचे अध्यक्ष सन्माननीय तुषार भाऊ भालेराव, त्याचबरोबर खजिनदार सचिन भुजबळ, त्याचबरोबर सचिव अविनाश बडे, आमचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये धडाडीचे धावपळ करणारे अजित दादा आवटी, या सर्वांच्या सहकार्यानं आजचा हा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही संपन्न करू शकलो। एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या या खेळ पैठणींचा या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 250 ते 300 महिलांनी उपस्थिती आजच्या आमच्या या कार्यक्रमाला लावली आणि या 250 ते 300 महिला भगिनींपैकी सर्वांनाच काय आम्ही पैठण्या देऊ शकत नव्हतो, परंतु 5 पैठण्यांचा मान आमच्या या विभागातील 5 महिलांनी मिळवला, याचा फार मोठा आनंद आम्हाला झालेला आहे। आम्ही याचप्रमाणे पुढच्याही वर्षी एवढ्याच ताकदीनं यव्हाना यापेक्षा अधिक प्राबल्यानं हा महिलांचा जागतिक महिलांचा दिनाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरा करणार आहोत। याचं नियोजन आणि याची खूणगाठ आम्ही आजपासूनच बांधलेली आहे।